नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. पौष मास. पौष मास हा हिंदू पंचांगातील 9वा महिना आहे. हा महिना साधारणतः डिसेंबर-जानेवारी या काळात येतो. पौष मासाला धार्मिक, आध्यात्मिक आणि ऋतुमानाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पौष मासाचे महत्त्व. पौष मासात थंडीचा कडाडा असतो, त्यामुळे हा काळ संयम, तपस्या व साधनेसाठी योग्य मानला जातो. या महिन्यात दान, धर्म, व्रत, उपवास यांना विशेष पुण्यफळ मिळते असे मानले जाते. गृहस्थांसाठी संयम व साधेपणा शिकवणारा महिना मानला जातो. धार्मिक महत्त्व. पौष मासात सूर्य उपासना, विष्णुपूजा आणि पितृतर्पण यांना महत्त्व आहे. पौष अमावस्या ही पितृकार्यासाठी विशेष फलदायी मानली जाते. या काळात तीर्थस्नान व गंगास्नान यांना विशेष महत्त्व दिले जाते. पौष मासातील सण. मकर संक्रांती 14 किंवा 15 जानेवारी पौष महिन्यातील प्रमुख सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तिळगुळ वाटप, दान, धर्म, पतंग उडान यांना महत्त्व दिले आहे. काही भागात पौष पौर्णिमा व व्रत वैभव साजरे केले जाते. पौष मासातील आहार विहार. उष्ण पौष्टिक अन्न तीळ, गूळ, बाजरी, ज्वारी उपयुक्त मानले जाते. सकाळी लवकर स्नान, सूर्यनमस्कार व ध्यान याला महत्त्व दिले जाते. पौष मासाचा संदेश. संयम, शुद्धता, दान आणि आत्मचिंतन. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.